नमस्कार, प्रतीक्षा होम रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत उपवासाचे धिरडे। तेच ते साबुदाणा खिचडी, भगर आमटी खाण्याचा कंटाळा आला असेल तर असे धिरडे एकदा नक्की ट्राय करून बघा। चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 कप भगर घेतलेली आहे। भगरला काही ठिकाणी वरीचे तांदूळ असेही बोलतात। पाव कप साबुदाणा घेतलेला आहे। आता आपल्याला हे घेतलेलं मिश्रण 1 कप भगर आणि पाव कप साबुदाणा आपल्याला स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। 3 ते 4 पाण्याने धुवून झालेला आहे। तुम्ही बघू शकता यामध्ये मी खूप सारं पाणी ठेवलेलं आहे। आता आपल्याला हे 1 ते 2 तासासाठी भिजवून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही 3 ते 4 तासासाठीही भिजवून घेऊ शकता। 1 तास झालेला आहे, तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण छान भिजलेलं आहे। साबुदाणाही अगदी मऊ भिजलेला आहे। आता आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी पाणी काढून घेतलेलं आहे, तरी यामध्ये पाणी शिल्लक आहे, त्यामुळे आता आपल्याला वाटताना यामध्ये पाणी घालायचं नाही। आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये हे मिश्रण आपण वाटून घेणार आहोत। हे मिश्रण मी 2 बॅचमध्ये वाटून घेणार आहे। आता यामध्ये मी मोठ्या साईजचा बटाटा कट करून घेतलेला आहे, तो घालणार आहे। हा बटाटा मी स्वच्छ साल काढून धुवून घेतलेला आहे। 2 चमचे शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत। आता हे मिश्रण आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। मिश्रण डोसा बॅटरसाठी जसं मिश्रण असतं ना, त्या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे। मिश्रण वाटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता याच पद्धतीने आपण राहिलेलं मिश्रण वाटून घेऊ। आता हेही वाटताना आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही। मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे, बघू शकता। मिश्रणाची कन्सिस्टन्सी या पद्धतीने मी ठेवलेली आहे। डोसा बॅटरला जशी असते ना त्या पद्धतीने ठेवलेली आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचा आहे आणि पॅनला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला असे छान धिरडे बनवून घ्यायचे आहेत। आता इथे मी 2 चमचे बॅटर घातलेलं आहे आणि असं छान धिरडे बनवून घेतलेलं आहे। बघू शकता धिरड्याला किती छान जाळी आलेली आहे। आता हे आपण 1 मिनिटभर हे धिरडं वाफवून घ्यायचं आहे। या पद्धतीने धिरडे वाफवून झालेलं आहे। आता मी पलटी मारलेलं आहे, बघू शकता किती छान गोल्डन कलर आलेला आहे। आता आपल्याला यामध्ये साईडला तेल लावून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनेही आपण असंच भाजून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने धिरडं आपलं छान भाजून झालेलं आहे। याच पद्धतीने आता मी इथे सगळे धिरडे बनवून घेते। हे उपवासाचे धिरडे अगदी खमंग बनून तयार होतात। अजिबात आपण यामध्ये दही, सोडा काहीही घातलेला नाही, तरीही आपले छान जाळीदार धिरडे बनून तयार होतात। अगदी तुम्ही पहिल्यांदाही जरी हे धिरडे ट्राय करत असाल तरीही तुमचे धिरडे परफेक्ट बनून तयार होतील, अजिबात चुकणार वगैरे नाहीत। त्यामुळे या रेसिपीला एकदा नक्की ट्राय करून बघा। छान असे खमंग आपले धिरडे बनवून तयार होत आहेत।
या पद्धतीने इथे मी सगळे दिरडे बनवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। अगदी मऊ लुसलुशीत आपले दिरडे बनवून तयार आहेत आणि अगदी पातळ बनवून तयार झालेले आहेत, अजिबात जाड वगैरे झालेले नाहीत आणि दिरड्याला छान जाळीही आलेली आहे। इथं दिरडे आता आपले तयार आहेत। मी या उपवासाच्या बटाट्याच्या भाजीसोबत सर्व केलेले आहेत। तुम्ही हे उपवासाच्या बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता, दहीसोबत खाऊ शकता किंवा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता। अगदी खमंग बनवून तयार झालेले आहेत आणि चवही खूप छान लागते। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया आपण आणखीन अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा।